गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण टॉपिक नंबर 5 डिझास्टर हे आपण लास्ट लेक्चरला बघितले. आता डिझास्टर म्हणजे काय, कोणत्या प्रकारचं असतं, कशा पद्धतीने डिझास्टर येतं. डिझास्टर हे कसं आहे, नॅचरल ॲक्सिडेंट आहे, नॅचरल ॲज वेल एज मॅनमेड ॲक्सिडेंट आहे. ते कधीही कुठंही येऊ शकतं, त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो. तर आजच्या या आपल्या 5व्या टॉपिकमध्ये जो 5th टॉपिक आहे डिझास्टर, त्याच्यामध्ये आज आपल्याला टाइप्स ऑफ डिझास्टर बघायचे. तर टाइप्स ऑफ डिझास्टर बघत असताना कोणकोणत्या प्रकारचे डिझास्टर असतात. तर फर्स्ट आपल्याला बघायचं आहे नॅचरल डिझास्टर. आता नॅचरल डिझास्टर कोणकोणते असू शकतात, तर याच्यामध्ये आपण जर फर्स्ट बघितलं तर नॅचरल डिझास्टरमध्ये आपल्याला माहित आहे की अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, लँडस्लाइड आहे, सायक्लोन आहे, सुनामी आहे, त्यानंतर हीट अँड कोल्ड वेव्ज आहे, ड्रॉट आहे, वल्कॅनोज आहे, असे अनेक आहेत, व्हॅल्युअन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नॅचरल डिझास्टरमध्ये आपल्याला अशी लिस्ट बघायला मिळते की आता आपल्याला माहीत असणारे बघा अर्थक्वेक आपल्याला माहित आहे, जसं की आपल्याला कच्छमध्ये झालेला अर्थक्वेक असेल, लातूरमध्ये झालेला अर्थक्वेक असेल, जो भूकंप झाला त्याची जी तीव्रता असते ती आपल्याला जनरली माहीत आहे. ज्याला आपण रिस्टर स्केलमध्ये आपण त्याचं बघितलं जातं की अर्थक्वेक किती रिस्टर स्केलचं आहे, आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याची तीव्रता समजत असते. जसं आपला कोयना धरण आहे, कोयना धरणच्या एरियामध्ये पण बऱ्याच वेळेस आपल्याला छोटे छोटे भूकंपाचे धक्के बसत असतात. त्यामध्ये मग 2.3 असेल, 3 रिस्टर स्केल असेल, तरी छोटे छोटे आपल्याला नेहमी भूकंपाचे धक्के बसत असतात, त्याला आपण अर्थक्वेक म्हणतो. आता हे अर्थक्वेक पण असं आहे की नॅचरल डिझास्टर आहे, ते कधीही कुठे येईल काय सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये किती लाईफ लॉस होणार आहे, कसं लॉस होणार आहे, काय काळजी घ्यायची, हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की अर्थक्वेकमुळे ॲक्च्युली इफेक्ट काय होईल, ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होऊ शकतो ते याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. किंवा प्रिकॉशन्स आपल्याला काय घ्यायचे, अर्थक्वेक जर आला की काय करायचं, कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करायचा, हे आपल्याला ह्या टाइप्स ऑफ डिझास्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला फ्लड, आता जनरली जर बघितलं तर आपल्याला फ्लड पण माहीत आहे. तर या फ्लडमध्ये आपण बघितलं तर ज्याला आपण पूर म्हणतो. आता आपण ह्या वर्षी बघितले की जनरली आपल्याकडे एवढा मागच्या वर्षीपासून एवढा पाऊस होतोय की त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलंय की आपल्याला बऱ्याच वेळेला एका वर्षामध्ये 2-2 वेळा पूर येऊन गेले, 2-3 वेळा पूर येऊन गेले. तर जो फ्लड आहे किंवा त्या फ्लडवरती त्याचे कॉजेस काय, इफेक्ट्स काय, किंवा कंट्रोल मेजर कशा पद्धतीने फ्लड कंट्रोल करायचे हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याचे रिझन्स काय, त्याचे कॉजेस, इफेक्ट्स आणि कंट्रोल मेजर. फ्लड म्हणजे नेमकं काय असू शकतं. आज आपण बघतो की इतका पाऊस पडला की सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं, ॲग्रिकल्चर लॉस झालं, जे आपण शेतामधून निघणारं जे उत्पादन होतं ते सर्व नाहीसं झालं, लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. म्हणजे आपल्याला जवळपास जे हातामध्ये आलेलं जे उत्पादन होतं, जे अन्नधान्य होतं, ते सगळं वाहून गेलं, सडून गेलं. मग हे कशामुळे होतं, काय होतं, किंवा ते कंट्रोल कसं करायचं, फ्लडची ह्युमन हेल्थवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होणार आहेत, हे आपल्याला या टाइप्स ऑफ डिझास्टरमध्ये बघायचं. आज आपण बघतो की सध्या फ्लड बऱ्याच ठिकाणी आपण बघितले, त्या फ्लडमुळे काय होऊ शकतं, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा इफेक्ट होतो किंवा त्याचा सामना करावा लागतो, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ज्याला आपण लँडस्लाइड म्हणतो. ऍक्च्युली लँडस्लाइड नॅचरल एज वेल एज मॅनमेड हे दोन्ही रिझनमुळे काय होत असते. त्या लँडस्लाइड म्हणजे ज्याला आपण दरड कोसळणे म्हणतो. आता दरड कशामुळे कोसळते, तर बऱ्याच वेळेस हेवी रेनफॉल असेल, ज्या एखाद्या डोंगराळ भागामध्ये आपण बघतो की हेवी रेनफॉल असतो, हेवी रेनफॉलमुळे काय होतं की लँडस्लाइड होते. किंवा आपण कोकण रेल्वेमधून बघतो की आपण ज्या व्हायब्रेशन होतं किंवा त्या व्हायब्रेशनमुळे पण दरड कोसळू शकतो. बऱ्याच वेळी ड्रॉटफॉर्म कंडिशन असेल, ड्राय एरिया असेल, तरी पण दरड कोसळते. असे अनेक रिझन आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आहे ते सायक्लोन, त्याला आपण चक्रीवादळ म्हणतो. तर यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस असं बघायला मिळालं की आपल्याकडे येणारं चक्रीवादळ वाऱ्याचं स्पीड वाढतं, ज्याला आपण कर्नाटक दाबाचे पट्टे निर्माण होतो, आणि त्या सायक्लोनमुळे मग त्या एन्व्हायरमेंटवरती होणारा इफेक्ट आहे. मग आपल्याला सायक्लोनमध्ये काय बघायचं आहे, तर सायक्लोन कशामुळे येतं, काय त्याची रिझन्स आहेत. आपण जर क्लायमॅटिक कंडिशन जर भेटली तर हळूहळू आपल्याला असं लक्षात येत चाललंय की आपले जे सीझनल व्हॅरिफिकेशन्स आहेत ते एक महिन्याने पुढे होत निघाले. जे रेनी सीझन हा पुढे हिवाळ्यात निघालाय, हिवाळा उन्हाळ्यात निघालाय, उन्हाळा पावसाळ्यात निघालाय. म्हणजेच काय तर हळूहळू हे पुढं ऋतुचक्र निघाले. आणि
आणि बऱ्याच ठिकाणी मग आपल्याला कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण झालेले बघायला मिळतात, जसं आपण आता मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं. त्याचाही इफेक्ट हेल्थवरती होत असतो, एन्व्हायरमेंटवरती होत असतो. त्यानंतर नेक्स्टच आहे जे नॅचरल डिझास्टरमध्ये सुनामी. तर सुनामी म्हणजेच काय, तर समुद्राच्या तळामध्ये जो भूकंप होतो, तो भूकंप झाला की मोठमोठ्या लाटा तयार होतात. तर लाटा तयार झाल्या की मग त्या आसपासच्या एरियामध्ये जी काय लोकवस्ती असेल, त्या जो आपला किनार असतो, समुद्र किनार असतो, त्याच्यामध्ये बरेचसे हानी होत असते किंवा त्याचा इफेक्ट होत असतो, कारण मोठमोठ्या लाटा येत असतात. त्याला आपण सुनामी म्हणतो. समुद्राच्या तळाला जो भूकंप होतो, त्या भूकंपामुळे तयार होणाऱ्या ज्या लाटा असतील त्याचा इफेक्ट आपल्याला वरती काय होत असतो, ह्युमनवरती होत असतो, एन्व्हायरमेंटवरती होत असतो. त्याला आपण सुनामी म्हणतो. त्यानंतर हीट आहे, कोल्ड अँड वेव्ज आहेत, ज्याला आपण बऱ्याच वेळा आपल्याला ड्रॉप फ्रंट कंडिशन पण बघायला मिळतात. अति थंडी असते, बऱ्याच वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की अति उष्माघातामुळे लोक मरण पावतात किंवा अति थंडीमुळे लोक मरण पावतात. तोही इफेक्ट रिलेटेड टू काय, डिझास्टर आहे. ड्रॉट फ्रंट कंडिशन, ज्याला आपण काय म्हणू शकतो, बऱ्याच वेळ आपण पाऊस पडत नाहीये किंवा बरेच दिवस काय राहतं की ड्राय कंडिशन राहते, ड्रॉट फ्रंट कंडिशन. त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉट्स. दुष्काळ पडतो, त्या दुष्काळामध्ये काय होत असतं, टेम्परेचर वाढत जातं आणि त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट असतो तो एन्व्हायरमेंटवरती होत असतो. त्यानंतर व्हॉल्कॅनोज आहे, ज्याला आपण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. व्हॉल्कॅनोज म्हणजे कसं, ज्वालामुखी बघायला मिळतात आणि त्याचाही इफेक्ट कशावरती होत असतो, तर पोल्युशन डिझास्टरवरती, एन्व्हायरमेंटवरती होत असतो, ज्याला आपण व्हॉल्कॅनिक इरेप्शन म्हणत असतो. जिवंत ज्वालामुखी आपल्याला बघायला मिळतात, तेही आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. त्यानंतर अशा पद्धतीने जे टाइप्स आहेत डिझास्टरचे, नॅचरल डिझास्टर आहेत, तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत असतात. नेक्स्ट आता ॲव्हलॅन्सेस म्हणजे आपल्याला कोल्ड एरिया ज्या ठिकाणी असतो की बर्फाळ प्रदेश असतो, अशा ठिकाणी पण हिम कोसळत असतात. तेही नॅचरल डिझास्टर आहे आणि त्याचा इफेक्ट कशावरती होत असतो, त्या एरियावरती, एन्व्हायरमेंटवरती होत असतो. जे हिमनग कोसळत असतात किंवा बर्फ आता सध्या वितळत चालले, त्याचा इफेक्ट त्या एन्व्हायरमेंटवरती होत असतो. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर टाइप्स ऑफ डिझास्टरमध्ये आपल्याला नॅचरल डिझास्टर असे बघायला मिळत असतात. त्याचबरोबर आपण जर नेक्स्ट बघितलं तर आपल्याला मॅनमेड डिझास्टर आहे. जसं आपण नॅचरल डिझास्टर बघितले की त्यामध्ये आपल्याला नॅचरल डिझास्टर मधून आपल्याला जसं जे डिझास्टर्स आपण बघितले, जसं की फ्लड, लँडस्लाइड, सायक्लोन, सुनामी, ड्रॉट फ्रंट कंडिशन आहे, त्याचबरोबर आपल्याला मॅनमेड डिझास्टर पण असतात. आता मॅनमेड डिझास्टर काय आहे, तर मॅनमेड म्हणजे जसं नैसर्गिक डिझास्टर आपत्ती येते तशीच मॅनमेड पण असू शकते. तर ह्या मॅनमेडमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट केमिकल्स आहेत, बायोलॉजिकल आहेत, न्यूक्लिअर्स आहेत, फायर्स आहेत, जसं आपण फॉरेस्ट फायर आहे, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आहे, रोड ॲक्सिडेंट आहेत, रेल्वे ॲक्सिडेंट आहेत, एअर ॲक्सिडेंट आहेत, सी ॲक्सिडेंट आहेत. हे जे सर्व येतात ते आपण जर बघितलं तर मॅनमेड डिझास्टरमध्ये येत असतात. आता केमिकल्स आहेत, आता केमिकल्स जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे बऱ्याचशाच इंडस्ट्रीज असतात आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपण केमिकल्स यूज केले जातात. त्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे आपल्याला भोपाळ गॅस ट्रॅजेडी मिळते बघा. भोपाळ गॅस ट्रॅजेडी, MIC मिथिल आयसोसायनाइड हे केमिकल यूज केलं होतं आणि मग त्या भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये पहाटे 3 वाजता काय झालं की ब्लास्ट झाला, टेम्परेचर वाढलं आणि ते टेम्परेचर वाढल्यामुळं त्या इंडस्ट्रीला जो बॉइलिंग सेशन असतो, जे कुलिंगचं काम करत असतो, ते कुलिंग प्रॉपर नसल्यामुळं काय झालं, एका बाजूला हीट वाढत गेली आणि ब्लास्ट झाला. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बॉइलिंग सेशन असतो, त्याचं प्रॉपर मेंटेनन्स नसेल तर इंडस्ट्रीमध्ये ॲक्सिडेंट होत असतात, केमिकल्स असतात आणि त्याचा इफेक्ट काय होत असतो, या वर्कर्सवरती होत असतो किंवा ब्लास्ट होता. आपण जर बघितलं तर युट्यूबवर बरेच असे तुम्हाला ॲक्सिडेंट बघायला मिळतात की त्याचा इफेक्ट कशावरती होत असतो, एन्व्हायरमेंटवरती होत असतो. हे सर्व कसे आहेत, मॅनमेड आहेत. बायोलॉजिकल आहेत, न्यूक्लिअर आहेत, जे आपण सध्या बघतो की न्यूक्लिअर टेस्ट घेतल्या जातात किंवा प्रत्येक देश काय करत असतो की आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी प्रत्येकजण काय करत असतो की बाबा आम्ही किती तयार आहे, आमच्याकडे किती वेपन्स आहेत, आम्ही किती न्यूक्लिअर टेस्ट घेतल्या, प्रत्येकजण दाखवत असतं. आणि मग जर चुकून ब्लास्ट झाले, जसं आपल्याला हिरोशिमा नागासाकी जे अणुबॉम्ब टाकले गेले, न्यूक्लिअर टेस्ट जे अणुबॉम्ब टाकले गेले त्याच्यामुळे किती हानी होते, किंवा जसं केमिकल्स आहे, म्हणजे हे सर्व जे येतं ते मॅनमेडमध्ये येतं, मॅनमेड डिझास्टर म्हणतो. बायोलॉजिकल आहे,
हे बायोलॉजिकल जातं. सध्या आपण बघतोय या 6-7 महिने झाले की लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन मध्ये ज्याला बऱ्याच वेळेस व्हायरल इन्फेक्शन असते किंवा आता आपण जे कोरोना म्हणतो मॅनमेड म्हणतात, तसं की हे बायोलॉजिकल, की आपण बायोलॉजिकल पण काय होऊ शकतं, हे डिझास्टर असतात की त्याच्यामुळे बरेचसे लोक यात मारले जातात. बायोलॉजिकल वेपन्स म्हणू शकतो आपण त्याला. केमिकल्स आहेत, न्यूक्लिअर टेस्ट आपण घेतल्या जातात. अगदी जमिनीवरून हवेमध्ये, जमिनीवरून पाण्यामध्ये ज्या टेस्टी घेतल्या जातात त्याचाही इफेक्ट कशावरती होत असतो, डिझास्टरवरती होत असतो. किंवा जे ब्लास्ट मटेरियल असतं, बऱ्याच ठिकाणी मायनिंग प्रोसेस असते आणि त्या मायनिंग प्रोसेसमध्ये अशा पद्धतीचं जे ब्लास्ट वगैरे केलं जातं, जे मटेरियल यूज केलं जातं, चुकून जर ॲक्सिडेंट झाला तर ते मॅनमेड डिझास्टरमध्ये जातं. फॉरेस्ट फायर आहे, जसं नॅचरल फॉरेस्ट फायर होतं तसंच मॅनमेड एक फॉरेस्ट आहे. आपण ॲमेझॉनच्या जंगलामध्ये लागलेली आग नाही आहे की त्या जंगलामध्ये किती हानी झाली, किती प्राणी मेले, सर्वच्या सर्व ते फॉरेस्ट एरिया पूर्ण जळून गेले. त्याला आपण फॉरेस्ट फायर म्हणू शकतो. ते मॅनमेड ॲज वेल एज नॅचरली असू शकतात. पण फॉरेस्ट फायर हे सगळ्यात मोठं डिझास्टर आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय होत असते, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी होत असते. त्याचा इफेक्ट याच्यावरती, एन्व्हायरमेंटवरती होत असतो. त्यानंतर आपण जर भेटलं की इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आहेत. आता इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटमध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे की भोपाळ गॅस ट्रॅजेडी आपल्याला माहीत असणार, कित्येक लोक त्याच्यामध्ये मरण पावले. आणि बऱ्याच वेळेस इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट जे असतात ते अशा पद्धतीने असतात, काय लॉंग टर्म असतात, काय शॉर्ट टर्म असतात. शॉर्ट टर्म म्हणजे कसं, तर एखादा ॲक्सिडेंट झाला तर तेवढेच काय लोक एक्सपायर होते. पण लॉंग टर्म म्हणजे जेनेटिक चेंजेस होतात, जसं भोपाळ गॅस ट्रॅजेडी. लॉंग टर्म म्हणजे कसं, तर जेनेटिक चेंजेस होतात. तर आता तिथं सेकंड जनरेशन चालू आहे की जन्माला आता तो MI लायसोसायनेटचा गॅस बाहेर पडला की त्याच्यामुळे डोळ्याची जळजळ चालू झाली, लोकांना वॉमिटिंग चालू झालं आणि मग त्याच्यामध्ये श्वसनाचे त्रास होऊ लागले आणि कित्येक लोक त्याच्यामध्ये मरण पावले. आणि जे त्याच्यातून वाचले, त्यांच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे पक्षी असतील, प्राणी असतील, हे सगळे अफेक्टेड झाले. आणि ते त्याच्यातून जे वाचले गेले ते काय झाले की ॲबनॉर्मल कंडिशन, जे काही जन्माला आली ती विकृती घेऊन जन्माला आली. जे अशा पद्धतीने आपल्या इंडस्ट्रीचे ॲक्सिडेंट असतात ते आपण आसपासला बघत असतो आणि ते सगळ्यात मोठे असतात. आणि ते हे कशामध्ये येतात, तर मॅनमेड डिझास्टरमध्ये येतात. सेकंड जे आहे, ज्याला आपण रोड ॲक्सिडेंट असेल, रेल्वे ॲक्सिडेंट असेल, किंवा एअर ॲक्सिडेंट असेल, किंवा सी ॲक्सिडेंट असेल. आपण बघतो ना, डे बाय डे इन्क्रीजिंग द रेट ऑफ पॉप्युलेशन, आणि पॉप्युलेशन रेट वाढत गेल्यामुळे हळूहळू हे आपल्याला सुखसुविधा यायला लागल्या. सुखसुविधा जसे येतील तसं आपण 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, एरोप्लेन्स आहेत, रेल्वे, याच्यावरती ताण येतो आणि बऱ्याच वेळेस मग ॲक्सिडेंट होतात. आणि ते सर्व कशामध्ये येतात, तर मॅनमेडमध्ये येतात. अगोदर आपल्याकडं एक पदरी रस्ता असायचा, आता 2 झाले, 3 झाले, 6-6 पदरी आता रोड केलेत, हायवे. आणि मग कधी कधी आपल्याला ॲक्सिडेंट बघायला मिळतात, रोड ॲक्सिडेंट. कारण गाडीनं स्पीड असतं आणि त्या स्पीडमुळं काय होत जातं, बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट पण होतात. रेल्वेचे ॲक्सिडेंट भेटले, एअरक्राफ्टचे आपण ॲक्सिडेंट बघतो. अशा पद्धतीने हे सर्व जे डिझास्टर येतं किंवा सी ॲक्सिडेंट मॅनमेडमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला आपण आज टाइप्स ऑफ काय भेटलं, डिझास्टर्स भेटले, नॅचरल डिझास्टर ॲज वेल एज मॅनमेड डिझास्टर. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ डिझास्टर्स काय होऊ शकतं, तर फर्स्ट बघा, सपोज असे नॅचरल ॲज वेल एज मॅनमेड जर डिझास्टर आले तर इट डिस्टर्ब द नॉर्मल फंक्शन ऑफ द सोसायटी. त्याच्यामुळे काय होतं की जे आपलं नॉर्मल लाईफ असतं त्या नॉर्मल लाईफमध्ये काय होतं, आपण डिस्टर्ब राहतो, आपल्यावर ताण येतो, इफेक्ट होतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता मॅनमेडमधून आपण आज कोरोनामुळे कित्येक 6-7 महिने झाला आज आपण घरी, आणि मग त्याचा इफेक्ट आपल्या फॅमिलीवरती होत असतो, आपल्या मेंटॅलिटीवरती होत असतो, आणि त्यानंतर मग आपल्या सोसायटीवरती होत असतो, आपल्या देशावरती होत असतो. ह्या सगळ्यामुळं आपला इकॉनॉमिक रेट असेल, मेंटल ट्रेस असेल, ह्या सगळ्यांच्यावरती इफेक्ट होत असतो. कोणतंही डिझास्टर असेल, नॅचरल असेल किंवा मॅनमेड असेल, या दोन्ही डिझास्टरमुळे काय होत असतं, तर आपल्यावरती त्याचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इफेक्ट होत असतो. आज शाळा कॉलेज सगळंच बंद, आता हळूहळू चालत चालेल, पण तरीही तो जो पिरियड आहे, जो 6-7 महिन्याचा पिरियड आहे, तो काही कमी नाहीये. आणि मग त्या सर्वांचा इफेक्ट कशावरती होतो, तर आपल्या टोटल नॉर्मल लाईफवरती होत असतो. आणि मग आपला जो इकॉनॉमिक रेट असेल किंवा आपलं जे टोटल डेव्हलपमेंट असते, आपला जो ट्रेस असतो, आपण सतत घरामध्ये राहून जी मानसिकता बदलते, तोही त्याच्यावरती काय होत असतं, ते डिझास्टर इफेक्ट करत असतं. त्यानंतर सेकंड जे इट अफेक्ट्स लार्ज नंबर ऑफ पीपल्स.
बऱ्याच वेळेस आपल्याला काय होत असते की सगळ्यांच्या वरती या डिझास्टरचा इफेक्ट होत असतो, त्यामुळे आपली मानसिकता बदलत असते, त्यामुळे आपण कसं राहतो, डिस्टर्ब राहतो. त्यानंतर इट कॉजेस लार्ज स्केल लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. आर्थिक असेल, सुनामी असेल, चुकून आपल्या याच्यामध्ये काय होऊ शकतं की सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं की पुन्हा कधी आपण उभा राहू शकत नाही, आपलं लाईफ डिस्ट्रॉय राहतं, बरेचसे आपले घर असतील, प्रॉपर्टी असेल, हे सगळं जमीन दोस्त आणि त्याचा इफेक्ट कशावरती होत असतो, ह्युमन लाईफवरती होत असतो. आणि काय पुन्हा उभा करणं एवढं सोपं नसतं, कारण जे आपण वास्तू उभा केले असतात किंवा जे आपण डेव्हलपमेंट केली असते त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो. बऱ्याच वेळेस फ्लड येतात, त्या फ्लडमधून घरं वाहून जातात, शेती वाहून जाते, ती पुन्हा आपण आणू शकत नाही. शेती एकदा वाहून गेली तर पुन्हा ती आणता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, लार्ज स्केलमध्ये काय होत असतं, लॉस होत असतं. नेक्स्ट, इट अफेक्ट्स कम्युनिटी विच रिक्वायर्स एक्सटर्नल एड्स टू कोप विथ द लॉसेस. म्हणजे आपण जर बघितलं तर ह्या सर्व फीचर्समधून आपलं टोटल म्हणजे इकॉनॉमिकल असेल, त्यानंतर हेल्थ असेल, एन्व्हायरमेंट असेल, हे आहे, त्यानंतर आपलं जे लाईफ असतं त्या लाईफवरती काय होत असतं, ह्या सर्व डिझास्टरचा इफेक्ट होत असतो. म्हणून आपल्याला आजच्या या टॉपिकमध्ये एवढंच बघायचं आहे की टाइप्स ऑफ डिझास्टर, त्यानंतर प्रिकॉशन कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि काय इफेक्ट होतो. आजच्या टॉपिकमध्ये आज आपण इथंच थांबूया. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रोजेक्ट वर्क पण करायचे आहे की जर्नल वर्क तुम्हाला मी दिलेलं आहे, त्यावेळेस सांगितलेलं आहे की तुम्हाला जे सब्जेक्ट सिलेक्ट केलेले असतील ते सब्जेक्ट तुम्ही आता काय करायचे, तो जो प्रोजेक्ट असेल तो कम्प्लीट करायचा आहे. तुमच्याकडे जी वही असेल किंवा प्रोजेक्ट पेपर असतील, तर तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल त्या मटेरियलवरती तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्ट लिहायचे आहेत. पण ते लिहित असताना लक्षात ठेवा की पहिल्यांदा ते पहिलं पेज असतं त्याच्यावरती कॉलेजचं नाव टाका, त्यानंतर प्रोजेक्टचं टायटल, त्यानंतर तुमचा सब्जेक्ट, तुमचं नाव असेल, सब्जेक्ट असेल, क्लास टीचर असेल, अशी नावं, रोल नंबर किंवा क्लास आणि इयर टाकायचं, असं पहिलं पेज असेल. त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे इंडेक्स येईल, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, ते प्रोजेक्टचा इंडेक्स तयार करायचा. इंडेक्स नंतर तुम्ही जसं सांगितलं इंट्रोडक्शन आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, समरी कन्क्लुजन आहे, जी काही मेथडॉलॉजी असेल, रेफरन्स बुक, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 जर्नल्स असणार आहेत, जे 5 टॉपिक आहेत त्या प्रत्येक एक टॉपिकवरती तुम्हाला काय असणार आहे, जर्नल असणार आहे. ते जर्नल तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. आतापर्यंत मी तुम्हाला 2 जर्नल दिले, ते तुम्ही कम्प्लीट केले असाल, पण आता पुढच्या अजून 1-2 जर्नल्स तुम्हाला मी देणार आहे. प्रत्येक टॉपिकवरती एक जर्नल असेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. तुम्हाला काय शंका असेल तरी विचारा, पण आपल्याला प्रोजेक्ट थेअरी बरोबर आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट वर्क आणि जर्नल वर्क. आपल्याला थेअरी नसते एक्झाम, त्याच्यामध्ये फक्त प्रोजेक्ट आणि जर्नल्सच असतात, तुम्हाला रिटर्न एक्झाम नाही याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, दिलेला जो प्रोजेक्ट आहे आणि जे जर्नल वर्क आहे ते मात्र वेळेत तुम्हाला संपवायचं आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.